ज्याप्रमाणे बाकीचे राजकीय विचारवंताचं ज्याप्रमाणे आपण अध्ययन करत आहोत, त्यामध्ये महात्मा फुले यांचे विचार, शैक्षणिक विचार आपल्याला शिकायचे आहेत. महात्मा गांधी यांनी देशाच्या स्वातंत्र्यामध्ये देश स्वातंत्र्य करत असताना किंवा त्यासाठी लढा देताना अनेक विचारांचं योगदान दिलं. तो शिक्षण विषयक विचार आपण राज्यशास्त्रामध्ये शिकत आहोत फुल्यांचे. हे म्हणजे याचं कारण असं आहे, की प्लेटो आणि अरिस्टॉटल यांनी राज्यव्यवस्थेच्या उभारणीसाठी किंवा राज्य कसं असावं किंवा राज्य निर्माण करताना अरिस्टॉटलने किंवा प्लेटोने जो महत्वाचा सिद्धांत सांगितला होता आदर्श राज्याचा, तर जो राजा त्यांना तत्वज्ञानी बनवायचा होता प्लेटोला, राजा तत्वज्ञानी केव्हा होईल, जेव्हा तो या शिक्षण व्यवस्थेतून जाईल. म्हणजे शिक्षण व्यवस्था कशी असावी यासाठी त्यांनी मांडणी केलेली. म्हणजे वयाच्या 50व्या वर्षापर्यंत त्यांनी राजाला तत्वज्ञानी बनवण्याचं प्राथमिक शिक्षण आणि उच्च शिक्षणाची मांडणी केलेली आहे. म्हणजे राज्यव्यवस्थेच्या उभारणीसाठी किंवा राज्यव्यवस्था च्या कल्याणकारी राज्यव्यवस्था निर्माण होण्यासाठी शिक्षण व्यवस्था अशा पद्धतीची असावी किंवा शिक्षण व्यवस्थेची त्यांनी मांडणी केलेली होती. म्हणून फुल्यांचं आपल्याला या ठिकाणी शिक्षण विषयक विचार आपल्याला शिकायचे आहे किंवा फुल्यांनी जे इंग्रजांच्या काळात ज्याप्रमाणे त्यांना अनुभव आलेला होता, त्या अनुभवाच्या आधारावर किंवा त्यांना राज्यामध्ये किंवा देशामध्ये समानता प्रस्थापित करायची होती. त्यांना ही जी अनुभवलेली विषमता होती, ती विषमता दूर करण्यासाठी त्यांनी जे कार्य केलेले आहे. तर मग ज्याप्रमाणे महात्मा गांधींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्याप्रमाणे एका चिकित्सा करून समाजाची चिकित्सा करून त्यांनी आश्रम स्थापन केले. त्याप्रमाणे समान समाज निर्माण करायचा आहे किंवा समाजातील विषमता दूर करायची आहे. ही विषमता दूर करण्यासाठी त्यांनी एक एका ध्येयावर पोहोचले किंवा एका चिकित्सेवर पोहोचले. फुले चिकित्सा केली समाजाची तत्कालीन स्थितीची, की ही जी विषमता आहे, ही विषमता कोणत्या गोष्टीसाठी कारणीभूत आहे? याचं मूळ कारण काय? समाजामध्ये विषमता निर्माण होण्याचे कारणे कोणती आहेत ते शोधून काढत असताना त्यांना एक महत्वाचं कारण दिसलं तो म्हणजे शिक्षण. अशिक्षित अशिक्षित असल्यामुळे त्यांचं जीवन वाया गेलेलं आहे. बेकार झालेले आहेत, दरिद्र झालेले आहेत. त्यांची कोणीही फसवणूक करतायत. बुवाबाजी, अंधश्रद्धा किंवा अशा अनेक वाईट चाली प्रथेमध्ये हे रुळलेले आहेत आणि याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे अशिक्षितपणा आणि म्हणून शिक्षित होणे आवश्यक आहे. शिक्षण जर मनुष्याने घेतलं, तर तो आपोआप त्याची प्रगती होईल. या ठाम मतावर होते फुले आणि म्हणून फुल्यांनी अ, आपल्या फक्त बौद्धिक विचारसरणीतूनच नाही, तर साहित्यातून, कृतीतून आणि आपल्या कार्यातून त्यांनी एक मोठं कार्य केलं किंवा मांडणी केलेली आहे शिक्षण विषयक. म्हणून आपल्याला त्यांच्या शिक्षण विषयक विचाराचा आढावा घ्यायचा आहे फुल्यांचा, की फुल्यांनी कशा पद्धतीने शिक्षणासाठी प्रयत्न केले किंवा शिक्षणाला महत्त्व दिलं आणि शिक्षणाची का बरं आवश्यकता आहे याची मांडणी केलेली आहे. सगळ्या दारिद्र्यासाठी कारणच तो आहे. तो म्हणजे शिक्षणापासून दूर राहणे आपला समाज. आणि शिक्षण विषयक विचारामध्ये त्यांनी एक महत्वाचं एक विधानच केलेलं आहे, की विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली आणि गती विना शूद्र. त्यांनी मांडणीच केलेली आहे फुल्यांनी, की नीती विना मती गेली, म्हणजे नीती विना मती गेली, डोकं गेलं आणि मती विना नीती गेली, त्याचा काहीच नैतिक विकास होत नाही. आणि नीती विना गती गेली, त्याचा विकास होत नाही. आणि गती विना शूद्र कसते तो एकदम अ, अ, त्याला काय म्हणू आपण, तो अविचारी झाला. सगळ्या कुठल्याही गोष्टीला बळी पडू लागला. दारिद्र्य त्याच्या घरात भरलं. अंधश्रद्धेला, बुवाबाजीला, कुठल्याही म्हणजे अयोग्य गोष्टीला ज्या मानवाच्या त्या अविकासाच्या ज्या सगळ्या काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे तो उपत पडला आणि हे सगळं अनर्थ एका अविद्येत घडले. हे फुल्यांनी सांगितलं. फुल्यांनी शिक्षण विषयक विचार मांडत असताना सुरुवातीला त्यांनी तत्कालीन समाज व्यवस्थेचं किंवा शैक्षणिक स्थितीची त्यांनी अभ्यास केलेला, की ब्रिटिश आगमनापूर्वी शैक्षणिक स्थिती कशी होती किंवा ब्रिटिश आगमनापूर्वी जे काही यंत्रणा निर्माण झालेल्या होत्या म्हणजे फुल्यांचा जन्म
हा 1827 मध्ये झाला. इंग्रज भारतामध्ये 16व्या शतकानंतर आले, परंतु त्यांनी 1757 मध्ये इथे पाया रोवला आणि जवळपास 1818 पर्यंत म्हणजे मराठ्याचं असतं किंवा मराठ्यांचा लढा संपला 1818 ला. 1802 ला वसईचा तह झाला दुसरा बाजीराव आणि इंग्रजांमध्ये, आणि पुरा मांडलिकता स्वीकारली कोणाची, इंग्रजांची, आणि इंग्रजांनी युनियन जॅक काढला 1818 ला. महाराष्ट्रातल्या मराठी सत्तेचा अस्त झाला. तर हे फुल्यांचा कालखंड लक्षात घ्या महत्वाचा. 1827 ला जन्म झाला. इंग्रज भारतात आलेले होते. इंग्रजांची सत्ता इथे निर्माण झालेली, कंपनी सरकारची सत्ता निर्माण झालेली होती आणि कंपनी सरकारने इथे शिक्षण सुरू केलेलं होतं. शिक्षणाचे दारे सगळ्यांसाठी खुले केलेले होते. परंतु त्या काळी ब्राह्मण म्हणजे फुल्यांचा ब्राह्मणावर खूप मोठा कठोर प्रहार केलेला आहे. ब्राह्मणांनी किंवा तत्कालीन काळात जे उच्चवर्णीय लोक होते यांनीच सगळ्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक सगळ्या गोष्टीवर आपलीच दावेदारी आणि मक्तेदारी पेश केली. आणि म्हणून इंग्रज जसे भारतात आले त्या मिशनऱ्यांनी त्यांनी शिक्षणाला सुरुवात केलेली आहे, उच्च शिक्षणाची. कारण त्यांना कारकून पाहिजे होती, गरज होती कोणाची, कारकुनांची. कशासाठी? त्यांचा कारभार चालवण्यासाठी. आणि म्हणून त्यांनी शिक्षणाची सुरुवात केली भारतामध्ये. आणि शिक्षणाची सुरुवात केल्यामुळे पहिल्यांदा जे शिक्षणाची जी पिढी आहे ती शिक्षणाची पिढी हे यांच्या विशिष्ट लोकांचीच किंवा उच्चवर्णीयांचीच निर्माण झालेली होती. परंतु ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी जे शैक्षणिक स्थिती होती आपल्याकडे ते विशिष्ट वर्गापुरती होती. शिक्षण म्हणजे असं एखाद्या क्लासमध्ये भरवल्या जात नव्हतं, वर्गामध्ये नव्हतं. एखाद्या देवळामध्ये किंवा खुल्या पटांगणामध्ये शिक्षण दिलं जायचं किंवा शिक्षकांच्या घरी शिकायला जायची मुलं फक्त, मुली नाही. कोणते मुलं? उच्चवर्णीय. उच्चवर्णीय सोडून किंवा ब्राह्मण सोडून बाकीच्यांना शिक्षणाची आवश्यकता नाही किंवा शिक्षण त्यांनी घ्यायचं नाही, त्यांना शिकवलं जात नव्हतं. शिक्षण हे फक्त विशिष्ट वर्गापुरतीच मर्यादित होतं, उच्चवर्णीय आणि ब्राह्मणापुरतीच मर्यादित होतं. आणि तेच लोक शिक्षण घ्यायचे आणि तेच लोक काम करायचे. परंतु जसे ब्रिटिश भारतात आले म्हणजे ब्रिटिशांपूर्वी अशी स्थिती होती, एखाद्या देवळात भरवणे स्कूल किंवा मोकळ्या जागेत पटांगणात शिक्षकांच्या घरी. आणि शिक्षणाची सोय कोणाला होती? फक्त उच्चवर्णीय आणि ब्राह्मण. पण ब्रिटिश जसे भारतात आले, भारतात सर्वांसाठी त्यांनी शिक्षण खुलं केलं. परंतु खुलं केलं, परंतु जे समाजात विषमता होती किंवा ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची किंवा सामाजिक सुधारणा किंवा राजकीय सुधारणा मांडणारे जी पहिली पिढी तयार झाली, निर्माण झाली, हे सगळी ब्राह्मणांची होती. तर शिक्षणाची व्यवस्था त्यांच्यासाठी होती. उच्च शिक्षण प्राथमिक शिक्षण शिकले यांनी ब्रिटिशांच्या पूर्वी आणि उच्च शिक्षण ब्रिटिशांकडून मिळालं ब्रिटिश इथे आल्यामुळे. आणि याच्यामुळे काय झालं की जी पहिली पिढी आहे ब्राह्मणांची ती सामाजिक सुधारणेमध्ये किंवा राजकीय सुधारणेमध्ये निर्माण झाली. परंतु ब्रिटिश इथे भारतात आल्यानंतर 1757 नंतर इथे ब्रिटिश जवळपास 18व्या शतकापर्यंत म्हणजे 1800 पर्यंत सगळ्या भारताला त्यांनी कब्जा मिळवला आणि त्यांना राज्यकारभार चालवण्यासाठी कारकून पाहिजे होती. आणि म्हणून त्यांनी काय केलेलं आहे की इथे शिक्षण खुलं केलं आणि त्यामध्ये काही बहुजन समाजातील लोकांना शिक्षणाची संधी मिळाली आणि त्यापैकीच महात्मा फुले हे सुद्धा एक होते. म्हणजे 27 ला जन्म झालं आणि यांना 50 पर्यंत म्हणजे 27, 37, 47 म्हणजे 45व्या वर्षापर्यंत त्यांनी शिक्षण घेतलं किंवा शक्य होईल ज्यांना जेवढं जमेल तेवढ्यापर्यंत यांनी शिक्षण घेतलं. म्हणजे 1900 बहुजन समाजातील जर कोणी समाज सुधारक निर्माण झाले असतील किंवा नेते निर्माण झाले असतील तर ते 1950च्या नंतरचा कालखंड आहे. कारण शिक्षणाची सोय नव्हती. म्हणजे 18व्या शतकापासून जरी पकडला आपण 18व्या म्हणजे 1800 पासून 1830-40 यानंतर ते शिक्षण शिकून सामाजिक सुधारणांमध्ये किंवा राजकीय सुधारणांमध्ये, राजकीय कार्यामध्ये, सार्वजनिक कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी यांनी सुरुवात केली. 1900 म्हणजे 1850 नंतर. त्याच्यापूर्वी कुठलाही नेता आपल्याला आढळणार नाही. कारण शिक्षणाची सोयच नव्हती. तर फुले हे इंग्रजांनी शिक्षण सुरू केलेल्या यंत्रणेचे एक अपत्य आहेत.
की ज्यांनी बहुजनांसाठी कार्य केलेलं आहे किंवा बहुजनांसाठी काम केलेलं आहे. आता ब्रिटिश आगमनापूर्वी अत्यंत हलाखीची स्थिती होती शिक्षणाची. फक्त आणि फक्त श्रीमंत म्हणजे उच्चवर्णीय आणि ब्राह्मणांचं पुरुषांचं शिक्षण. ब्रिटिश आल्यानंतर ही फळी निर्माण झाली आपल्याकडे फुल्यांची. आणि फुल्यांनी मग ही विषमतेची चा अभ्यास केला आणि विषमतेच्या अभ्यासातून त्यांनी समानता प्रस्थापित करण्यासाठी किंवा समानता निर्माण व्हावी यासाठी आपल्या कार्यास प्रारंभ केला. आणि मग ते मांडणी करत असताना, विचार प्रकट करत असताना त्यांनी शिक्षणाच्या आवश्यकतेची मांडणी केलेली आहे, की शिक्षणाची आवश्यकता का बरं आहे? शिक्षणाची गरज का बरं आहे समाजाला? याचं कारण त्यांनी सांगितलं आणि खास करून त्यांनी स्त्री शिक्षणावर खूप महत्त्व दिलेलं आहे. कारण स्त्री हे कुटुंबाचा आधार आहे. स्त्री शिकली तर ती आपल्या मुलाला शिकवू शकते, आपल्या घरच्यांना शिकवू शकते आणि म्हणजे कुटुंबाचा ते मोठा आधार आहे. आणि म्हणून स्त्री शिकली तर काय होईल? समाज सुशिक्षित होईल. म्हणजे स्त्रीला शिकवणे म्हणजे समाजाला शिकवणे या ते संशोधनापर्यंत किंवा सिद्धांतापर्यंत पोहोचले आणि त्यांनी स्त्री शिक्षणाचा आग्रह धरला. शेतकऱ्यांच्या वाईट अवस्थेला कारण काय आहे? कारणीभूत तो म्हणजे शिक्षण. कारण जे दलाल लोक असतात ते शेतकऱ्यांची फसवणूक करतात. माल घेण्यापासून तर किंवा त्यांना औषधी पाणी देण्यापर्यंत. आणि याचं एक कारण म्हणजे अशिक्षितपणा, दारिद्र्य, बेकारी, त्याच्यानंतर यांना जे काही समस्या जडलेल्या होत्या सर्व बहुजन लोकांना, त्या सगळ्यांचं एकमेव कारण म्हणजे शिक्षण. शिक्षण घेतलं असतं तर ही अडचण आली नसती आणि म्हणून त्यांनी शिक्षणाची आवश्यकता. सर्वांगीण जर विकास करायचा असेल, समाजाचा सर्वांगीण विकास करायचा असेल, तर शिक्षण हा एकमेव उपाय आहे, असं फुल्यांनी ठणकावून सांगितलं. म्हणजे तत्कालीन काळात अनेक म्हणजे फुले जसं 1950च्या नंतरच्या कालखंडात राजकीय सुधारणाचे कार्यक्रम सुरू झाले. अनेक ठिकाणी म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे वगैरे. परंतु फुले या तत्वावर आधारित होते, की हजारो वर्षापासून यांना गुलामीताई यांचं मग काय? मग त्यांना सामाजिक स्वातंत्र्य हवं यांचं बरं. किंवा त्या ठिकाणी अनेक सभा निर्माण झालेल्या होत्या. आर्य सभा असेल किंवा अनेक प्रार्थना समाज असेल. तर यांचं सामाजिक जे भेदभाव आहे यांच्यावर खूप मोठं असं कार्य नव्हतं. आणि म्हणून फुल्यांनी सत्यशोधक समाज नावाची एक संघटना स्थापन केली. आणि खऱ्या अर्थाने त्यांनी आपल्या कार्यास सुरुवात केली. तर आता फुल्यांनी ज्योतिरावांनी शिक्षण कार्यास प्रारंभ केला. त्यांनी काय केलं पहिल्यांदा? शिक्षण कार्यास प्रारंभ करायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा काढली 1848 मध्ये. आणि मुलींची शाळा काढलीमुळे त्याचं काय झालं, की खूप मोठं यांनी पाप केलं, असं झालं त्यांच्यासाठी. मुलींची शाळा काढली आणि समाज बुडला वगैरे वगैरे समाजकंटक किंवा बहुजन जे ब्राह्मण होते किंवा जे उच्चवर्णीय होते यांनी खूप त्रास दिला. शेवटी फुल्यांनी घर सोडलं. आपलं जे राहायचं घर आहे ते घर सोडलं. आणि मग शिकवण्यासाठी कोणीच तयार नाहीत. मग त्या आपल्या पत्नीला शिकवलं आणि पत्नी त्यांच्या सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिकवायला सुरुवात केली. म्हणजे फुल्यांनी मुलींची शाळा काढलेली हे पहिली शाळा महाराष्ट्रातली नाही तर भारतातली ठरली. आणि पहिली शिक्षिका कोण ठरली तर ती म्हणजे आपल्या सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुलेंनी म्हणजे यांना माहेरही नाही आणि सासरही नाही. फक्त आता फुले राहिले. ते हे दाम्पत्य तरी डगमगले नाही. त्यांनी घर सोडावं लागलं. गोविंदरावांचं घर सोडलं आणि एका हे तुम्हाला जो चित्र दिसत आहे आता फुलेवाडा म्हणून, या ठिकाणी जाऊन राहायला सुरुवात केली. आणि मग त्यांनी फक्त म्हणजे मागे आले नाही, उलट पुन्हा त्यांनी शाळा काढली. बहुजन समाजासाठी त्यांनी वाचनालय सुरू केले 1953 मध्ये. आणि मग या त्यांच्या कार्यासाठी फुल्यांचा सत्कार केला इंग्रजांनी. म्हणजे आज जो आपण म्हणतो वाचाल तर वाचाल. आता सगळेजण मोबाईलच वाचतात. पुस्तक वाचतच नाही, ग्रंथ वाचतच नाही. परंतु तुम्ही जर पुस्तक वाचाल, टेक्स्ट बुक वाचाल, तर त्याच्यामध्ये ज्ञान असते, सज्ञान असते. म्हणजे टेक्स्ट बुक्स हा नॉलेजचा खरंच सोर्स आहे.
मोबाईल हा नॉलेजचा सोर्स नाही. मोबाईल हा फक्त इन्फॉर्मेशन देते. जे तिथं टाइप आहे ती. Googleमध्ये काय केलं तर तो ज्ञान देत नाही. तर तुम्हाला फक्त माहिती देते. पण तुम्हाला खऱ्या अर्थाने ज्ञान मिळवायचं असेल, तर तो तुमच्या पुस्तकात मिळते, टेक्स्टमध्ये मिळते. आणि म्हणून वाचनालयाचं महत्त्व काय आहे? बहुजन लोकांनी वाचावं. वाचनास सुरुवात करावी. अज्ञानाचं जे अज्ञान लाभलेलं आहे ते दूर करून तुम्ही न्यायासाठी उठले पाहिजे किंवा न्यायासाठी कडे वळले पाहिजे म्हणून वाचन आवश्यक आहे. म्हणून त्याने फुल्यांनी 1953 साली एक मोफत वाचनालय सुरू केलं आणि मोफत वाचनालय सुरू केल्यानंतर त्यांना एक सन्मान केला इंग्रजांनी. म्हणजे वाचनाची किती आवश्यकता आहे तेव्हा फुल्यांनी ओळखलेलं होतं. आणि त्यानंतर फुल्यांनी प्राथमिक शिक्षणावर भर दिलेला आहे. म्हणजे अ, प्राथमिक शिक्षण जे आज आपण पाहतो आहे, आपल्याकडे आहे. प्राथमिक शिक्षणाची आवश्यकता सक्तीचं आणि मोफत असलं पाहिजे. फुल्यांनी सांगितलं, की प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत असलं पाहिजे. ते सरकारची जबाबदारी आहे, शासनाची जबाबदारी आहे. वयाच्या 12व्या वर्षापर्यंत त्याला प्राथमिक शिक्षण देणं पाहिजे. म्हणजे इंग्रज किंवा इंग्रजांनी जे शिक्षण सुरू केलेलं होतं ते उच्च शिक्षण. त्यांचं असं म्हणणं होतं फुल्यांचं, की उच्च शिक्षणासाठी खूप खर्च करतंय गव्हर्नमेंट, शासन. परंतु प्राथमिक शिक्षणाकडे लक्ष देत नाही. खेड्यापाड्यात अजिबात लक्ष देत नाही. सगळं शिक्षण शहरामध्ये उच्च शिक्षण देत आहे गव्हर्नमेंट. आणि गव्हर्नमेंट जे शिक्षण देत आहे, इथल्याच लोकांच्या करावर आधारित जो पैसा जमा झाला आहे, त्या आधारावर शिक्षणाची सोय केलेली आहे. परंतु फुल्यांचं असं म्हणणं होतं, की जे सर्वसामान्य, जनसामान्य बहुजन लोकं आहेत, ते ग्रामीण भागामध्ये, खेड्यामध्ये आहेत आणि त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे. तर शासनाने शिक्षणाची सोय केली पाहिजे. प्राथमिक आणि प्राथमिक जो शिक्षण आहे, तो सक्तीचा आणि मोफत केला पाहिजे किंवा प्राथमिक शिक्षण देण्याची जबाबदारी शासनाची आहे आणि त्यासाठी त्यांनी शासनाला विनंती केली, की गावामध्ये सुद्धा, खेड्यामध्ये सुद्धा शिक्षणाची सोय करावी, शिक्षणाची सोय पुरवावी. जेव्हा बहुजन वर्गातील लोकं प्राथमिक शिक्षण घेतील, तेव्हा उच्च शिक्षणासाठी येतील. जर उच्च शिक्षणच फक्त सगळं शासनाने केलं, प्राथमिक शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं, तर जे उच्चवर्णीय किंवा ब्राह्मण लोकं आहेत, तेच या उच्च शिक्षणाचा लाभ घेतील आणि मोठ्या-मोठ्या पदावर त्यांचीच मिरासदारी निर्माण होईल आणि तेच त्या पदावर जाऊन बसतील. आणि म्हणून सर्वसामान्य लोकांना सहभागी करायचं असेल किंवा सर्वसामान्य बहुजनांना प्रवाहात आणायचं असेल, तर प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत केलं पाहिजे. असं फुल्यांनी सांगितलं किंवा विनंती केली. त्यानंतर स्त्री शिक्षण. आता स्त्री शिक्षणाचं उदाहरण स्त्री त्या शिक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या म्हणून महात्मा फुलेंचं नाव आहे. ते महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंना स्वतः शिकवून त्यांना या कार्यासाठी वाहून देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आजीवन ते दोघंही दाम्पत्य, आपलं फुले दाम्पत्य यांनी आपलं कार्य केलेलं आहे. आता स्त्री शिक्षणाची आवश्यकता का बरं आहे? जे तुम्हाला सांगितलेलं आहे त्यांनी या ओवीमध्ये, की विद्येविना मती केली, मतीविना नीती केली, नीतीविना गती केली, गतीविना शूद्र करते. इतके अनर्थ एका अविद्येने केले. आणि जे कुटुंबाचा आधार आहे, ती म्हणजे स्त्री. आई जर शिक्षित असेल, तर आपल्या मुलांना बरोबर शिकवेल. आई जर शिकलेली नसेल, आज जशी मन पडलेली आहे, शिकलेली आई घराघराला पुढे नेईल. तर स्त्री शिकलेली नसेल, तर कुटुंब तुमचं त्या मार्गाला लागणार नाही, त्या वळणाला लागणार नाही आणि कुटुंबच लागणार नाही. तर तुमचा समाज सुद्धा मागे राहील. म्हणून कुटुंब विकासाचा, समाज विकासाचा किंवा अ, समाजाच्या परिवर्तनाचा एक मुख्य घटक म्हणजे स्त्री आहे आणि म्हणून स्त्रीला शिकवलं पाहिजे. म्हणून स्त्री शिक्षणाचा आग्रह धरला. आग्रह धरला नाही, तर यांनी कृतीत उतरवलं. कोण? फुल्यांनी. 1948 ला म्हणजे 1848 ला भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा काढली. आणि मग समाजाकडून यांना जेव्हा अत्याचार सहन करावा लागला, अन्याय सहन करावा लागला, समाजाने यांना या कार्यात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तर हे मागे आले नाही. घर सोडून दुसऱ्या बाहेर राहू लागले. परंतु त्यांनी मुलींची शाळा आणखी वाढवल्या. आणि स्त्री चळवळीचे म्हणजे स्त्री शिक्षणाचे उद्धारक म्हणून त्यांचं नाव घेतलं जाते फुल्यांचं. आणि म्हणून समाजाचा विकास करायचा असेल, बहुजनांचा विकास करायचा असेल, तर स्त्री ही शिकली पाहिजे आणि स्त्री शिक्षणासाठी म्हणून त्यांनी
आग्रह धरलेला आहे. त्यानंतर फुल्यांनी बहुजनांच्या शिक्षणाचा विचार मांडलेला आहे, की बहुजन शिकले पाहिजे. कारण त्यांच्या अन्यायास किंवा दारिद्र्यास कारणीभूत अशिक्षितपणा आहे. आणि बहुजन केव्हा शिकतील? जेव्हा शासन सक्तीचे व मोफत प्राथमिक शिक्षण करेल. जे गरीब आहेत, ज्यांच्याकडे आर्थिक काही नाही सोर्स, त्यांच्यासाठी वसतिगृहे काढावी. गरीब मुलांसाठी वसतिगृहे काढावी किंवा खेड्यापाड्यात ज्या ठिकाणी बहुजनांची संख्या जास्त आहे किंवा बहुजन असतात त्या ठिकाणी प्राथमिक शिक्षणाची सोय करावी. आणि बहुजनांसाठी शिक्षण उपलब्ध करून द्यावे किंवा बहुजनांनी शिक्षण द्यावे. आपलं अज्ञान दूर करण्यासाठी, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी, आर्थिक दारिद्र्य, कर्जबाजारीपणा आणि सामूहिक विकासासाठी बहुजनांनी शिक्षण घेतलं पाहिजे आणि बहुजनांच्या शिक्षणाची आवश्यकता आहे ती शासनाने सुद्धा पूर्ण केली पाहिजे. म्हणजे गरीब लोकांपर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे. म्हणून बहुजनांच्या शिक्षणाची आवश्यकता किंवा आग्रह फुल्यांनी घेतलेला आहे. त्याचबरोबर ग्रामीण शिक्षणाची सोय ज्याप्रमाणे सक्तीचे व मोफत शिक्षणामध्ये त्यांनी मांडणी केलेली आहे की ग्रामीण शिक्षण आवश्यक आहे. म्हणजे उच्च शिक्षणासाठी खर्च फक्त शहरातच करू नये शासनाने, तर ग्रामीण भागातील लोकांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी ग्रामीण शिक्षणाची सोय करावी. प्रशिक्षित शिक्षकाची आवश्यकता. आता प्रशिक्षित शिक्षक कशासाठी आवश्यक आहे? कारण शिक्षण घेत आहे बहुजन. त्यांना शिकवणारा जर उच्चवर्णीय किंवा ब्राह्मण असेल, तो त्यांना जास्त शिकवणार नाही. त्यांना काय शिकवेल? फक्त अक्षर ओळख शिकवेल. पण त्यांचा अंतर्गत जे सुप्त गुणांचा विकास आहे, त्यासाठी तो वाव देणार नाही. आणि म्हणून जे बहुजनातील लोक काही लोक शिकलेले आहे, उच्च शिक्षित आहे किंवा जे उच्च शिक्षित होऊ इच्छितात, त्यांना प्रशिक्षित करून बहुजनांच्या शिक्षणासाठी कार्य करावे आणि बहुजनांच्या उद्धारासाठी त्यांनी कार्य करावे. आणि अशा लोकांना प्रशिक्षित करून शिक्षक म्हणून त्यांचं नेमणूक करावी आणि किंवा त्यांना शिक्षण होण्यासाठी प्रेरणा द्यावी तर किंवा त्यांना शिक्षक प्रशिक्षित शिक्षक बनवून बहुजनांच्या विकासासाठी कार्य करायला लावावे असं फुल्यांनी सांगितलेलं. इथे इथे आपला आता जवळपास